दिनांक 14/12/2023 रोजी संध्याकाळच्या सुमारास पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे, निलेश भोईर, संदीप मालसाने, घनश्याम महाले, विष्णू जाधव, वैभव परदेशी असे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना ते मेरी शासकीय ऑफिस गेट समोर आले असता तिथे त्यांना दोन इसम संशयास्पदरित्या विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जाताना दिसले. पोलीस पथकानं त्यांना थांबवण्याची विनंती केली असता ते पळून जाऊ लागल्यानं पोलीस पथकानं त्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर शिताफीनं थांबवलं. त्यानंतर त्यांना त्यांचं नाव तसंच पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचं नाव यश राकेश मांडवडे, वय 19 वर्ष, राहणार चौगाव, नामपूर रोड, चौगाव, पहिला फाटा, तालुका बागलाण, सटाणा. दुसरा प्रशांत एकनाथ गावित, वय 19 वर्ष, राहणार बाबापूर, मावडी, तालुका दिंडोरी असं सांगितलं. त्यांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारलं असता त्यांनी काही एक माहिती न देता उडवाउडीची उत्तर दिली. तसंच कोणतीही कागदपत्र सादर केली नाही. म्हणून त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी महाराणा बियरच्या उजव्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत वक्रतुंड हाईट्स बिल्डिंगच्या समोर दिंडोरी रोड, तारवाला नगर, पंचवटी, नाशिक इथून ही मोटरसायकल चोरल्याचं सांगितलं. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून सखोल चौकशी केली असता पंचवटी, मसरूळ, भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर व दिंडोरी पोलीस ठाणे, वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्याचं निष्पन्न झाल्यानं यश राकेश मांडवडे याच्याकडून त्याच्या राहत्या घराजवळून मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. त्याला मोटरसायकल चोरीचे गुन्हे मागच्या काही काळात घडत होते. या अनुषंगाने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी एकूण 9 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत आणि 17 मोटरसायकल त्यांनी रिकव्हर केल्या आहेत. दिनांक 14/12/2023 रोजी सुरुवातीला त्यांना एक बिना नंबर प्लेटची मोटरसायकल दिसली. त्यावरून पंचवटी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला शंका आली आणि ती मोटरसायकल आणि त्या स्वारला ताब्यात घेऊन पुढे चौकशी केली असता त्याहून पुढे त्यांनी आज ती मोटरसायकल त्यांना चोरीची असं लक्षात आलं आणि त्यांनी पुढे याचा सखोल तपास केला असता दिंडोरी परिसरातील 3 आरोपी पंचवटी परिसरात येऊन मोटरसायकल चोरी करत असल्याचं लक्षात आलं. त्यांनी 3 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 17 मोटरसायकल रिकव्हर केलेल्या आहेत आणि मोटरसायकल चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. न्यूज ब्युरो, न्यूज टुडे, नाशिक.